तर मग हे प्रोफेशनली आपण खेळावं किंवा करिअर म्हणून निवडावं असं कधी वाटलं तुला? खरं सांगायचं तर हा असं करिअर म्हणून मी खूप नंतर विचार केला, कारण मला लहानपणीपासून पायलट व्हायचं होतं. अच्छा. सो मी 11वी पर्यंत सायन्स घेतलेलं. 12वीत पण मी सायन्स ऑप्ट केलं होतं, पण प्रॅक्टिकलला तेव्हा परमिशन नव्हती मिळत, कारण मॅचेसमुळे मी बाहेर असायचो. सो तेव्हा मला कॉल घ्यायला लागला की मला क्रिकेट हे मी सिरियसली बघते आणि मला ते प्रोफेशन म्हणून कंटिन्यू करायला आवडेल. आणि आय फील खूप कमी लोक असे असतात की ज्यांना स्वतःच्या आवडीचं काम करिअर म्हणून करता येतं. मी त्या लकी लोकांमधला एक स्वतःला मानते. आणि सो मग तिकडून मग पुढे क्रिकेटचे एक प्रोफेशन म्हणून सुरुवात झाली. जिथे जिथे तू खेळ सुरुवात मला वाटतं फक्त तुझं पाहायला गेलं तर महाराष्ट्र किंवा इंडियन लेवलवरती तू कॅप्टन नव्हतीस. अदरवाईज तू अंडर-19 कॅप्टन, अंडर-19 ॲट द एज ऑफ 17 तू खेळलीस, अंडर-23 तू 3 वर्ष कन्झिक्युटिव्ह कॅप्टन होतीस. त्यानंतर महाराष्ट्राची परत कॅप्टन झाली T20ला सिनियरसाठी, आणि जिथे वेस्ट झोन खेळलीस अंडर-19 तिथेही तू कॅप्टनच होतीस. मग तू असं ठरवलंय का मला घ्यायचं तर कॅप्टन म्हणून या तरच मी खेळणार, नाही तर मी येणार नाही? नाही, ॲक्च्युली असं ठरवलं नव्हतं गेलं, बट ऑब्व्हियसली असतं ना की ग्रोईंग अप मी बऱ्याचशा मॅचेस मीच लीड केल्यात, त्यामुळे तो गेम सेन्स वाईज जो मला हेल्प झालेला तो नक्कीच जशी लेवल मी वर जात होते तिकडं मला जे मी आधी शिकले त्याचा फायदा होत होता. पण कॅप्टन म्हटल्यानंतर कसं पाहायला गेलं तर जबाबदारी असते ती फक्त टॉसची नसते. टॉससाठी कॅप्टन नसतो, पण त्याच्यानंतरची ती म्हणजे मॅन मॅनेजमेंट जे आहे, खरं तसं बघायला गेलं तर कॅप्टन्सी इज ऑल अबाउट मॅन मॅनेजमेंट. तर त्याचं शिक्षण तुला कुठं मिळालं किंवा ते तुझ्या अंगवळणी कसं पडलं? मे बी माझं कम्युनिकेशन स्किल्स लहानपणीपासून खूप चांगले आहेत. मला लोकांची बिकॉज ऑफ कशामुळे आहे तुला असं वाटतं? मला आवड आहे. म्हणजे मी लोकांची क्रिकेट, माझ्या टीममेटची पण मी क्रिकेट व्यतिरिक्त मला ऑफ फील्ड त्यांची माहिती किंवा त्यांना एखाद्या माणसाची थॉट प्रोसेस जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर मला का हा प्रश्न खूप पडतो. सो मे बी माझ्यासमोर एखादी व्यक्ती XYZ कारणाने अशी वागली असेल, पण ती का वागली की नक्की ते आपल्याला जे दिसतं ते खूप सुपरफिशियल असतं. सो व्यक्तीला जाणून घ्यायचं असेल तर मग थोडंसं आपल्याला ॲक्शन मागे जाऊन त्या व्यक्तीची थॉट प्रोसेस क्रॅक करायला लागते असं मला वाटतं. सो